हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी मराठी कलाकारांवर घणाघाती टीका केली। मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि मराठी क्रिकेटपटू कुठे आहेत असा थेट सवाल संजय राऊतांनी केला। मंत्र्यांची नातवंड इंग्लिश शाळेमध्ये किंवा इंटरनॅशनल प्रदेशामध्ये आहेत असा टोला सुद्धा संजय राऊतांनी लगावला। एकनाथ शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं, पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत? त्यांचा उद्देश काय? त्याला मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे? जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते, जसं प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। संजय राऊतांनी हिंदीच्या सक्तीविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठी कलाकार आणि क्रिकेटपटू आहेत कुठे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। हिंदी सक्तीवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही संजय राऊतांनी निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या ते सांगावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। साहित्यिकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतायत, त्यांच्या बैठका घेताय, हा मराठीचा अपमान आहे। देवेंद्र फडणवीसांना 10 साहित्यिकांची नावं तरी माहीत आहेत का? एकनाथ शिंदेंना 5 तरी साहित्यिक माहीत आहेत का असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारला। नेत्यांनंतर संजय राऊतांनी त्यांच्या तोफेचं तोंड नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि प्रशांत दामलेंकडे वळवलं। कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे। मराठीचा आग्रह धरणाऱ्या संजय राऊतांनी त्यांचा दांडपट्टा सुरू ठेवत भाजपच्या नेत्यांवर शाब्दिक प्रहार केले। माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या, मला अधिकार आहे बोलण्याचा। हट्टानं मुलींना मराठी शाळेत टाकलं। तुमची मुलं मराठी शाळेत आहेत का? मंत्र्यांची मुलं, भाजप नेत्यांची मुलं, साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतात, हा दावा संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि टीकेला कसं उत्तर देण्यात आलं ते सुद्धा पाहूया। आम्ही मराठीच्या बाजूनच आहोत, मराठी सक्तीच्या बाजूनं आहोत, हिंदी सक्तीच्या बाजूनं आम्ही नाहीत। जी गोष्टच नाही आहे ते साप म्हणून भुई थोपटायची संजय राऊतांचा रोजचा सकाळी उठल्यावर प्रयोग असतो। जी गोष्ट सक्तीची नाही ती सक्तीची करून मुंबई महापालिकेच्या निवडणुका, राज्यातल्या निवडणुका आल्यात, ते त्या ठिकाणी अजेंडा सेट करू पाहतायत। पहिलीपासनं हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे। पहिलीपासून मुलांना 3 भाषा शिकवणं योग्य नसल्याचं मत व्यक्त होत आहे। 4थी पर्यंत मातृभाषेतनं शिक्षण देण्याचा आग्रह केला जातोय। या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी हिंदी सक्तीला विरोधही केलाय। मात्र संजय राऊतांनी थेट नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित का बोलत नाहीत असा सवाल उपस्थित केला। त्यामुळे हे कलाकार आता काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एकीकडे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय, तर मनसेनं आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली। यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। 1ली ते 4थी पर्यंत हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं। एकीकडे सरकारनं शैक्षणिक धोरणाचा आधार घेत प्राथमिक शाळेमध्ये 3री भाषा शिकवली जाईल असा GR काढलाय, तर दुसरीकडे महायुती सरकारचा 3रा खांब म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदीचा भार नको असं म्हणतायत। दादा नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये, 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये, 5वीपासून हिंदी असावं, 1लीपासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण 1लीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही।
तर अजित पवारांनी व्यक्त केलेल्या या मतानंतर आता त्यांचे मित्र पक्ष जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत निधी वाटपावरून मान अपमान नाट्य रंगल्याचं दिसून आलं. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याकडून होणाऱ्या निधी वाटपावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपामध्ये शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक ते देत आहेत अशी तक्रार शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली. तर शिवसेना मंत्र्यांचा संताप पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठकीमध्येच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश शिवसेना मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची ही माहिती मिळते. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. त्यावर दोघे काय म्हणाले ते बघूया. अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे. त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत, या संदर्भात देखील चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे. या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या येताना पाहायला मिळतात. तुमच्या अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आता ठेवा ना, त्यांनी पण ठेव. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.